राज्यातल्या 5 जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होतीये। सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल। सोलापुरात भाजपचाच अध्यक्ष होणार हे नक्की आहे। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या बार्शीकडे सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद गेलंय। दीपक वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती मिळतेय। तर संभाजीनगरात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलंय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची काल चर्चा होती, मात्र गणित जुळत नसल्यानं ती आता धूसर झालीय। दोन्ही शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। परभणीमध्ये भाजपचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ऐनवेळी काही चमत्कार होतो का याकडेही लक्ष लागलंय। तर सांगलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजप युतीकडे 24 सदस्य आहेत, तर अजित पवारांचे 6 सदस्य संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। महाविकास आघाडीकडे 36चं संख्याबळ आहे, त्यामुळे आता 31 हा जादुई आकडा असलेल्या सांगलीत नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे। तर सातारा जिल्हा परिषदेत भाजप शिवसेनेचं गणित जुळणार का याचीही उत्सुकता आहे। तर सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे। सोलापूरमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना काय करणार, शिवसेनेचे दोन्ही गट काय करणार याची उत्सुकता आहे, कारण का ठाकरे गटातले काही नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आहेत। परभणीमध्ये भाजपचं सरकार येणार की भाजपचे अध्यक्ष बसणार की चमत्कार होणार। सांगलीमध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस आहे, नेमकी कोणाची सरशी होते याची उत्सुकता आहे। तर साताऱ्यामध्ये भाजप आणि शिवसेना जुळवून घेणार का हाही प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।